महाड मधल्या याच क्रांतीस्तंभाजवळ संपूर्ण मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं। आमदार जितेंद्र आव्हाड भारतीय संविधानाचं प्रत घेऊन आता या मनुस्मृतीचं दहन करण्याकरता जात आहेत। सर, एकंदरीतच मनुस्मृतीचं दहन तुम्ही करताय, आक्रमक भूमिका ही संपूर्ण या सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुरभा नाना टिपणीस, भाई अनंतराव चित्रे, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, नागनाथ नागो पाटील या सगळ्यांची प्रेरणा अलिबागमधून मिळते। दोनच राजे जन्मले या भूमीवर, एक ते रायगडावर आणि एक ते चौदार तळ्यावर। त्यांच्या विचारांचा आदर सन्मान हा केलाच पाहिजे आणि केला जाईल। कार्यकर्त्यांना नोटिसा पोलिसांकडून देण्यात येतात, या सगळ्या अशा दरवेळेस देताना देतात। पोलीस आपलं काम करतात, आपण आपलं काम करायचं। पण केसरकरांना काय प्रतिउत्तर असणार आहे? ते म्हणतात ते 2 श्लोक घेतल्याने काही होत नाही म्हणून। ते डॉक्टर आंबेडकरांपेक्षा जास्त हुशार आहेत। पण तुम्ही तुमच्या कार्यक्रमावरती कार्यक्रम करणारच ना। खरं तर आपण पाहिलं की क्रांती चौकापर्यंत जितेंद्र आव्हाड पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत टिपणीस यांचे जे नातू आहेत मिलिंद टिपणीस, ज्यावेळेस सुरभा नाना टिपणीस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत संपूर्ण या मनुस्मृती दहनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यांचे हे नातेवाईक संपूर्ण टिपणीस देखील जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत आहेत आणि जितेंद्र आव्हाड आता क्रांतीस्तंभाजवळ आलेले आहेत महाडच्या, आणि या क्रांतीस्तंभाजवळ आता ते मनुस्मृतीचं दहन करण्याचा जो कार्यक्रम आहे तो देखील याच संपूर्ण क्रांती चौकाजवळ होणार असल्याचं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते। व्हिडिओ कमलेश अक्षय वंकणे, TV9 मराठी, महाड। मनुस्मृतीमधले काही श्लोक जे आहेत ते शालेय अभ्यासक्रमामध्ये आणण्याचा प्रस्ताव जो आहे तो सरकारचा आहे आणि याच अनुषंगाने सरकारने काही हरकती आणि सूचना सुद्धा मागवलेल्या होत्या। मात्र जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेत मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी आपण चौदार तळ्याच्या एका ठिकाणी जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि त्यानुसार आता ते क्रांती चौकामध्ये पोहोचलेले आहेत। या ठिकाणी जाण्यापूर्वी त्यांनी टिपणीस कुटुंबियांची सुद्धा महाडमध्ये भेट घेतलेली होती आणि आता मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी जितेंद्र आव्हाड हे आता क्रांती चौकामध्ये पोहोचलेले आहेत। याच ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं आणि त्यामुळे आपण या ठिकाणी जात असल्याची भूमिका आव्हाडांनी बोलून दाखवलेली होती, व्यक्त केलेली होती आणि त्यानुसार आता मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी चौदार तळ्याच्या ठिकाणी क्रांती चौकामध्ये जितेंद्र आव्हाड जे आहेत ते पोहोचलेले आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी सुरुवातीपासूनच या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेली आहे। केसरकर यांच्या भूमिकेवर सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत।